कांद्याला बाजारभाव मिळत नसल्याने पाथर्डी येथील शेतकरी लक्ष्मण बोर्डे यांनी अक्षरशः शेडमध्ये साठवून ठेवलेले कांदा आपल्या शेतात फेकून शासनाचा निषेध केला आहे। प्रति 2 रुपये किलो आणि 100 ते 140 रुपये प्रति क्विंटल या दराने कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या कांदा विकला जातो। कांद्याचे बाजारभाव वाढत नसल्याने आता शेतकरी हवालदिल झाला आहे। कांदा लावणीपासून ते काढणीपर्यंत 50,000 रुपये खर्च करून देखील झालेला खर्च वसूल होत नसल्याने शेतकरी वर्गातून सध्या नाराजी व्यक्त केली जात आहे। बाजारात सध्या नवीन कांदा विक्रीसाठी येत असल्याने बाजारभाव दिवसेंदिवस ढासळत चालला आहे। त्यामुळे किती दिवस कांदा शेडमध्ये साठवून ठेवायचा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे। नजीकच्या काळात कांद्याचे बाजारभाव वाढण्याची कुठलीही शक्यता नसल्याने पाथर्डी येथील शेतकरी लक्ष्मण बोर्डे यांनी आज 6 फेब्रुवारी रोजी शेडमध्ये साठवून ठेवलेले कांदा आपल्या शेतात फेकून शासनाचा जाहीर निषेध केला आहे। या घटनेची दखल त्वरित शासनाने घ्यावी अशी मागणी संतप्त शेतकरी वर्गातून होत आहे। श्रीगोंदा तालुक्यातील घोडडावा कालव्यातील पाणी प्रवाह जेसीबीने अवैधरित्या खोदकाम करून इमानगाव बांधाऱ्यात वळवल्याने कालव्याच्या स्थैर्यास धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या अवैधरित्या केलेल्या खोदकामामुळे पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याने कालव्याच्या पाण्याचा विसर्ग कमी करण्याच्या सूचना घोड पाटबंधारे उपविभाग क्रमांक 2 चे उपविभागीय अभियंता लंकेश्वर यांनी दिल्या आहेत। शासनाकडून दुष्काळ जाहीर करण्यात आला असून दुष्काळ परिस्थितीमुळे सामान्य माणूस आणि शेतकरी पाण्यासाठी हवालदिल झाला असताना बेकायदेशीररित्या कालवाच तोडून स्वार्थी हेतूने काहींनी इमानगाव बांधाऱ्यात पाणी वळवले आहे। संबंधित लोकांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सामान्य जनतेतून होत आहे। उपविभागीय अभियंता लंकेश्वर यांनी कालव्याची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती जनप्रवास पुणे लाईव्हच्या प्रतिनिधीला दिली। अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करणारा टेम्पो अहमदनगर पोलिसांनी मुद्देमालासह पकडला आहे। ही कारवाई स्थानिक गुन्हा शाखेने 4 फेब्रुवारीला केली। एक पांढऱ्या रंगाचा टेम्पो विनापरवाना विदेशी दारू विक्रीसाठी घेऊन औरंगाबादकडे जात असल्याची माहिती गुप्त वार्ता विभागाकडून मिळाल्यानंतर शेंडी बायपास रोडवर सापळा लावून मुद्देमालासह टेम्पो स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीस पथकाने पकडला। यावेळी 29,41,600 रुपयेचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून टेम्पो चालकास पोलिसांनी अटक केली आहे।